Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. तर विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. काय साकडं घातलं? उद्या फॉर्म भरते आहे आणि आज प्रचाराचा नारळ आम्ही फोडत आहोत 7 ठिकाणी रामनवमी निमित्त. पंढरीच्या चरणी मी नेहमीच येत असते महिन्यातून एकदा, पण आज कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले देवाचे. मी नेहमी देवासमोर आभारच मानत असते की त्यांनी एवढं दिलं, अजून काय मागू पांडुरंगा. या महाराष्ट्राला, या जनतेला, या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडव, हेच साकडं घातलं. काल देवेंद्र फडणवीस म्हटले की एक मिनिट मोदी आता नाही, नारळ फोडला. गर्दी खूप आहे, तिथं गर्दी खूप आहे. आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला. रामनवमी चांगला दिवस असतो, चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवलाय का पायावर? माझा प्रश्न राहिला. आपण दरवेळेस अर्ज ठेव, कारण का आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो. तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे. उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी. आम्ही या 7 ठिकाणी ठेवणं शक्य नाही. आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला. विकास केला नाही असं काल आरोप फडणवीस साहेबांनी केला. सोलापूर जिल्ह्यात 25 वर्ष त्यांचेच खासदार होते. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सातपुतेंची नाही, शिंदेची नाही, तर त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोला. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीचे असं का म्हटलं ते कारण का बघा, मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही. त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे, मोदीजींचं फॅक्टर आहे. आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा, आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात. आता लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये, तो तुम्हाला दिसून येईल. शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे बऱ्याच वर्षांची एकत्र आली. काय फरक जाणवणार आहे? नक्कीच तुम्ही बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो. आणि आपल्या सोलापुरात मागच्या 20 वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे. ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो. उद्या कुणाच्या उपस्थितीत अर्ज भरला? उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले, आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत, शिंदेसाहेब पण असणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरला. काही महिन्यांची ओपिनियन पोल आले, त्यामध्ये महाविकास आघाडी चांगलं वातावरण आहे, सोलापूरमध्ये थोडीशी काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एकतर ते बॅन करायला पाहिजेत. आणि गोदी मीडिया आहे, सगळे मॅनेजर्स